नीरजा, नीरजा केतकर. नीरजा तू? आत येऊ? ये ना, आत ये. मंगेश, माझ्या काही फ्रेंड्सना तुम्हाला भेटायचंय. मला का? मी माझ्या फ्रेंड्सना तुमच्याबद्दल खूप काही सांगितलंय. आय मीन तुमच्या कामाबद्दल. त्यांची इच्छा आहे की तुम्हाला भेटावं म्हणून. सो तुम्हाला कधी वेळ मिळेल? कधी, कुठेही, केव्हाही, पण फक्त इथे नाही. आय नो, तुम्हाला स्पेस हवी असते एकट्याची. मला सांग, तू काय घेणार? चहा, कॉफी? काही नको, मला तुम्हाला डिस्टर्ब नाही करायचंय. मी येऊ का? ठीक आहे, आश्रमात भेटूया. बाय, टेक केअर. बाय. मंगेश, कोण ही? मासे गळाला लागण्यासाठी दाखवलेला आमिष. साहेब, ही मुलगी मला मदत करणार, पण ते तिलाही माहित नाही. आणि असंही साहेब, एकाच घरातल्या दोन मुली एकाच जाळ्यामध्ये अडकवण्यात जरा धोका असतो, नाही? म्हणजे काय सांगतोस काय मंगेश तू? म्हणजे ही मुलगी नीरजा केतकर. आकाश केतकरची सख्खी बहीण. तुम्ही सुद्धा तुमच्या तब्येतीची काळजी घ्या. काही लागलं तर मनू आहेच. आणि काय रे, आता हे ट्रेनिंग संपल्यावर तुला प्रमोशन मिळणार म्हणे, म्हणजे जबाबदाऱ्या वाढणार तुझ्या. स्वतःला सांभाळ. आई, तुझा मुलगा पोलीस आहे. यमुनेच्या काठी जायला विसरू नकोस. माझा नमस्कार सांग तिला. सांगे. आता निघायला हवं, नाही तर उशीर होईल. आम्ही सांभाळू तुझ्या बायकोला. सासूरवास नाही करणार. नाही, डोळ्याची तळी भरलीत म्हणून सांगते. माझा हात सोड. ए, आडावडा करून कशाला उगाच मूड खराब करते? साहेबांचं ऐकून अख्ख्या दुनियेला खुश केलंस. मी काय ओढा मारलंय? सोड, सोड माझा हात. आकाश, तू जाऊन अजून 5 तासही नाही झालेत आणि मला तुझी आठवण होऊन रडायला येते. पुढचे 5 दिवस कशी काढणार आहे मी? काय करणार आहे? तू त्यांच्या घरी गेली होतीस एकटी? ते आपल्या घरून निघाल्यानंतर त्यांचा काहीच पत्ता नाही. आय थॉट की त्यांची चौकशी करावी म्हणून मी त्यांना भेटायला गेले होते. अगं, पण तू काय एवढी सिरियस झालीयस? काय आजकाल कोणाचं काही सांगता येत नाही. अगं, कोणाला काय होणार आहे? आणि तू हे म्हणतेस वहिनी? तू असं एकटीनं एखाद्या परक्या माणसाच्या घरी जाणं बरोबर नाहीये. अगं पण आजी, अगं त्याची चौकशी करावीशी वाटली ना, ही चांगली गोष्ट आहे, पण फोन करायचास ना. मला काळजी वाटली म्हणून बोलले. तुला वाईट वाटलं असेल तर सॉरी. नको, मीच म्हणते सॉरी तुला. नाही जाणार पुन्हा मी त्यांच्या घरी. मग झालं? बरं, आता चला गप्प बसा. उगाच भांडणं नको. जेवायला सुरुवात करा.